This conference will now be recorded. Now next type is a parameterized constructor. घ्या second घ्या parameterized constructor. Second घ्या parameterized constructor. Second घ्या parameterized constructor. Those constructor definition that accept a parameter known as parameterized constructor. Known as parameterized constructor. म्हणजे पॅरामीटर ऍक्सेप्ट करत असेल त्याला काय म्हणतात पॅरामीटराइज कन्स्ट्रक्शन. काल नॉन पॅरामीटराइज होता बरोबर आहे का नाही. सिंटॅक्स लिहितोय आर्ग्युमेंट लिस्ट देतो. आर्ग्युमेंट लिस्ट सिंटॅक्स लिहून घ्या. ठीक आहे आता लक्ष द्या इकडे. आर्ग्युमेंट लिस्ट दिलेले क्लासचं नाव बरोबर आहे का नाही. आता ह्याच्यामध्ये पण इनसाइड आणि आउटसाइड असतं. इनसाइड मी पहिले इनसाइड लिहितोय ठीक आहे. आधी मी प्रोग्राम करतोय लक्ष द्या इकडे. आता लिहू नका कोणी. हॅश इन्क्लूड क्लास. क्लास कुठला घेतला होता आपला तोच घेतो बरोबर आहे का. एक मेंबर लिहितो बरोबर आहे का. कालचं मी एक्झाम्पल आधी लिहितोय आधी जसं आहे तसं. काल मी काहीतरी लिहिलं होतं परत टाईप करतोय जरा. कालचा कन्स्ट्रक्टर लिहितोय बीसीए बरोबर आहे का ना. क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव आणि काहीतरी व्हॅल्यू दिली होती काल. आणि नंतर इथं एक काय लिहिलं होतं कुठली मेथड लिहिली होती वाईट डिस्प्ले लिहिलं होतं. आणि याच्या आतमध्ये काय केलं होतं रे सी आउट ठीक आहे सेमीकोलन बरोबर का. नंतर मेन ऑब्जेक्ट तयार करतोय आता बीसीए ओबी1 ठीक आहे. आणि नंतर ओबी1 डॉट डिस्प्ले. लक्ष द्या इकडं. हा कुठला कन्स्ट्रक्टर आहे आता आपला कन्स्ट्रक्टर आहे तर मान्य आहे ना. कसं काय ओळखलं हा कन्स्ट्रक्टर आहे. ओळखायला काय सांगितलं की हा कन्स्ट्रक्टर आहे कसं काय ओळखलं तुम्ही. ऑनलाईन वाले जरा द्या ठराविकच उत्तर देतात.
हा कन्स्ट्रक्टर आहे, कसं काय आयडेंटिफाय केलं तुम्ही? हा कन्स्ट्रक्टर आहे, कसं काय आयडेंटिफाय केलं? क्वेश्चन कळलाय माझा? हा कन्स्ट्रक्टर म्हणजे कसं काय ओळखता तुम्ही? इनिशियलाइज केलं म्हणून? हा का नाही, ह्याला का नाही मी कन्स्ट्रक्टर म्हणत? हे जे काय सिलेक्ट केलेले आहे ह्याला कन्स्ट्रक्टर का म्हणू शकत नाही? येस, बोमलून काल सांगितलं, क्लासचं नाव जे असतं त्याच नावाने जर लिहिलं जात असेल त्याला कन्स्ट्रक्टर म्हणतात. क्लासचं जे नाव असेल त्याच नावाने जर लिहिलं जात असेल त्याला कन्स्ट्रक्टर म्हणतात. आलं लक्षात? त्यामुळे हा एक कन्स्ट्रक्टर आहे, क्लिअर कट आहे. आलं लक्षात? हा कन्स्ट्रक्टर आहे, मग क्लासचं जे नाव असेल, क्लासचं नाव दिसलं की म्हणजे तो कन्स्ट्रक्टर आला. मग त्यातले 4 टाईप आहेत, त्या 4 टाईप पैकी कुठला एक टाईप असतो. ठीक आहे का? हा नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, ह्याला मी पॅरामीटराइज करतो. ह्याला काय करतो? पॅरामीटराइज. आता इथं मी ही 1 ही व्हॅल्यू जी मी हाताने मॅन्युअली सेट केलेली इथं मी काय करतो की इथं पास करतो. ऑब्जेक्ट तयार करताना कन्स्ट्रक्टर केली पास. मग इथून जर एक व्हॅल्यू पास होत असेल तर इथं मला रिसिव्हरला पण काय करायला लागेल? रिसिव्ह करायला लागेल. आणि रिसिव्हरला आल्यानंतर ही व्हॅल्यू 1 रिप्लेस बाय काय करायला लागेल? A1 करायला लागेल. Is it initialization? Is it initialization? So now I'll be called as parameterized constructor because of they will be accept the parameter here. Because of they will be accept the parameter here. याला मी का म्हणतो याला parameterized constructor? Why it is called as a parameterized constructor? Because of I'll be accept the parameter here. I'll be accept the parameter here. लक्षात येतं इनडायरेक्टली? जसं फंक्शनला पॅरामीटर पास करता सेम स्ट्रॅटेजी I'll be implement for this. आलं, सेम स्ट्रॅटेजी I'll be implement for this. आलं लक्षात? फंक्शनला जसं पॅरामीटर पास करता, खालून इंटिजर पास केला तर रिसिव्हरला इंटिजर पाहिजे, खालून फ्लोट पास केला तर रिसिव्हरला फ्लोट पाहिजे, खालून दोन पॅरामीटर पास केले तर रिसिव्हरला पण 2 पॅरामीटर पाहिजे. जसं फंक्शनला तुम्ही पॅरामीटर पास करता सेम टेक्निक यू शुड बी अप्लाय ऑन अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आलं लक्षात गेलं? त्यामुळे पॅरामीटर पास करणं हे आता 2 वर्ष झाले बघतच आलेले. आलं लक्षात केलं? आलं लक्षात? फक्त पॅरामीटर कसा पास केलेला आहे? जिथं ऑब्जेक्ट तयार होतोय तिथं पॅरामीटराइज, इथं पॅरामीटर पास केलेलं. आलं? मग हा पॅरामीटर व्हेरिएबल मध्ये घ्या किंवा असं हार्डकोडेड पास करा, कसंही तुमच्या पद्धतीने करू शकता. आता मी इथून जर मी असा जर पास केला इथं, सॉरी, एक इंटिजर आहे आणि एक फ्लोट आहे, तर रिसिव्हरला काय घ्यायला लागेल इथं? बोला. अरे येस ऑर नो? मान्य? मी इथं अजून एक डिक्लेअर करतोय आता, फ्लोट चालेल ना? अरे चालेल का? अरे चालेल, फ्लोट बी. आणि याच्या आतमध्ये काय करतोय? इथं काय करायचं? इनच्या ऐवजी काय आलं? आलं लक्षात? आणि आल्यानंतर तुमचा रोल काय? हे जे काय फॉर्मल पॅरामीटरचे व्हॅल्यू कुणाला आसन करायचे? लगेच मेंबर व्हेरिएबलला आसन करायचे. कुणाला करायच्या? मेंबर व्हेरिएबल. झालं? आणि इथं डिस्प्ले केलेलं आहे सी आउट. झालं? मग इथं जो काय केलेलं आहे, सो नाव इट इज, इथं मी असं लिहितोय कॉलिंग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉलिंग झाला, बरोबर? कुठला कन्स्ट्रक्टर कॉलिंग झाला? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉलिंग झाला. अर्थ कळलेला असेल मला काय म्हणायचंय. या केसला तुमचा हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉलिंग होईल. क्लिअर कट दिसते? हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉलिंग होईल. लक्षात? आणि ह्याला हा जो काय कन्स्ट्रक्टर इथं लिहिलेला आहे, so this is called as a parameterized constructor.
याला काय म्हणतात? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. लक्षात? येस और नो? मग आता प्रश्न असा आहे, लक्ष द्या. ऑब्जेक्ट कॉलिंग होताना हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉलिंग होईल. हा 1 ही व्हॅल्यू इथं जाईल A1 मध्ये, 1.5 इथं व्हॅल्यू जाईल. आल्यानंतर ह्या व्हॅल्यू लगेच कुणाला इनिशियलाइज करायच्यात? मेंबरला इनिशियलाइज करायचं. कुणाला इनिशियलाइज करायच्यात? तुमचा मेंबर जो आहे त्या मेंबरला तुम्हाला इनिशियलाइज. मेंबर म्हणजे कळतं जिंदार. जे काय तुमचे मेंबर आहे त्या मेंबरला तुम्हाला काय करायचं, हे इनिशियलायझेशन करायचं. आलं लक्षात? तुम्ही कॉल केला म्हणजे कन्स्ट्रक्टर दिला. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय टाइमपास साठी लिहित नाही, तर त्याचे काय मेंबर्स आहेत ते मेंबरला इनिशियलाइज करायचे. आणि मी का सगळ्यात आता महत्वाचं वाक्य सांगतोय, चुकून इथे ए आणि बी लिहू नका. ए आणि बी आपले ऑलरेडी प्रायव्हेट मेंबर आहे. मी जोपर्यंत नियम सांगत नाही, आता लिहिलं तर एरर येणार नाही, पण तुम्हाला काहीच व्हॅल्यू दाखवणार नाही. म्हणजे थोडक्यात एका वाक्यांमध्ये काय सांगितलंय, फॉर्मल पॅरामीटरची नावं आणि प्रायव्हेट मेंबरची नावं सेम नावाचे घेऊ नका. येस नो? इथे मी A1 A2 घेतला, काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ज्यावेळेस मी तो कन्सेप्ट शिकवून त्यावेळेस तुम्ही घ्या. आलं लक्षात? मी काय सांगितलं, फॉर्मल पॅरामीटर आणि हे जे काय प्रायव्हेट मेंबर, यू डू नॉट टेक ॲज अ सेम नेम. सध्या जोपर्यंत आपण तो नवीन कन्सेप्ट शिकत नाही तोपर्यंत. मी तसं फंक्शनच्या बाबतीतही सांगितलं होतं आणि आता कन्स्ट्रक्टरच्या बाबतीतही सांगितलं. आलं लक्षात? मग दिस इज नथिंग बट द पॅरामीटराइज कन्सेप्ट. मग इथं ऑब्जेक्ट तयार झाला. ऑब्जेक्ट हा किती मेंबरचा असेल माझा? ऑब्जेक्ट हा किती मेंबरचा असेल? 2 मेंबरचा असेल. एक हा OB1 असेल, हा A असेल आणि हा B असेल. सो नाव कॉलिंग दिस 1 ही व्हॅल्यू A ला जाईल आणि 1 पॉईंट ही व्हॅल्यू कशात गेलेली असेल? B मध्ये गेलेली असेल. झालं, व्हॅल्यू इनिशियलाइज झाले. आणि इथून परत डिस्प्ले कॉलिंग होईल त्यावेळेस A मध्ये काय असेल? आउटपुट 1 असेल आणि B मध्ये आउटपुट काय असेल? 1.5 असेल. काय असेल रे? काय असेल? 1.5 असेल. गेटिंग माय पॉइंट? सो दिस इज नथिंग बट द पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. 1.5 ना, बरोबर का? याला काय म्हणतात? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. लक्षात आलं? येस ऑर नो? बरोबर. मग खाली लिहा एक्झाम्पल. पहिले लिहा असं, म्हणजे सांगतो ते लिहा आधी. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर युजिंग असं लिहा. नाही खाली एक्झाम्पल लिहा, मी सांगतो. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर डिफाइन inside the class. Parameterized constructor defined inside the class. एक्झाम्पल लिहून टाका. इनसाइड द क्लास. क्लासच्या आतमध्ये डिफाइन केलंय ना. इनिशियलायझेशन, मेंबर व्हेरिएबल इनिशियलायझेशन.
नीट लिहून घ्या जे जे मी सांगितलेले ते जसं जसं. वर BCA लिहिलेलं आहे इथं. इथं वर BCA आहे माहिती आहे ना. नाही लिहिताना तसं क्लासचं नाव आहे, नाही तर लिहिताना तेवढंच. इथं BCA आहे, ते मला ते ड्रॉइंग काढले त्यामुळे मला काढता येणार. हा BCA आहे इथं. इथं क्लासचं नाव BCA आहे, नाही तर तेवढंच लिहिताना. झालं लिहून? झालं का लिहून? लिहून झालं? लिहून झालं का? लिहून झाले? ठीक आहे. आता आउटसाइड जर लिहितोय, आउटसाइड कसं लिहायचं मी सांगितलेलंच आहे. हा कन्स्ट्रक्टर काय करतो आपण? हा बाहेर. पुढं काय लिहायचं? क्लासचं नाव आणि स्कोप रिझल्ट. आता हा यूज मध्ये घेऊ नका, काल यूज झालेला आहे. आउटसाइड द कन्स्ट्रक्टर, क्लासच्या बाहेर कन्स्ट्रक्टर डिफाईन करायचा स्कोपचा वापरतात, त्यामुळे तो एकच यूज असेल. आता वेगवेगळे टाईप शिकतो त्यामुळे मला लिहिणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हा बाहेर डिफाईन करता त्यावेळेस आतमध्ये त्याचं डिक्लेरेशन करायला लागतं. मी काल डिक्लेरेशन सांगितलेले, इंट A1 नंतर फ्लोट A2. गेटिंग माय पॉइंट? येस ऑर नो? आलं लक्षात? एक तर असं करा किंवा मी ऑर म्हणून सांगितलेले काय BCA, फक्त डेटा टाईप लिहा जसं फंक्शनच्या मध्ये लिहिलं होतं. फक्त काय लिहा? डेटा टाईप लिहा. बोथ आर सेम. बोथ आर काय सेम. एक तर असं लिहा किंवा असं लिहा. गेटिंग माय पॉइंट? येस ऑर नो?
आलं लक्षात. हे डिक्लेरेशन तुम्हाला करायला लागेल. हे का करायचं? बिकॉज ऑफ यू हॅव टू डिफाइन अ कन्स्ट्रक्टर आउटसाइड द क्लास. आलं लक्षात. सो दिस इज कॉल्ड एज अ डिक्लेरेशन्स. Declarations of a constructor. आलं लक्षात. आणि हा कन्स्ट्रक्टर काय केलेला आहे आता इथं आपण हा कन्स्ट्रक्टर कुठे डिफाइन केलेला आहे? Define a constructor to the outside the class. अरे बरोबर, अरे बरोबर आहे ना? येस और नो? बाकी काही चेंज राहणार नाही, बरोबर का? ज्यावेळेस तुम्ही हे क्लासचं नाव स्कोप रिझोल्युशन द्यायला लागेल आणि हे डिक्लेरेशन तुम्हाला एक तर असं करा, डिक्लेरेशन सांगितलं असेल हे जसं आहे तसं कॉपी करा किंवा फक्त डेटा टाइप लिहा, बोथ आर सेम. खाली लिहा सेकंड और करा किंवा सेकंड लिहा. टू डिफाइन अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. सेकंड लिहा, एक्झाम्पल सेकंड. टू डिफाइन अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर टू द आउटसाइड द क्लास. To define a parameterized constructor to the outside the class. To define a parameterized constructor to the outside the class. To define a parameterized constructor to the outside the class. लिहिलं? एक्झाम्पल लिहून टाक. रन करत नाही, रन होत असते. मी रन करत नाही, सारखं मला टर्बो जायला लागते. एक्झाम्पल लिहून टाका.
झालं लिहून? झालं का लिहून? ठीक आहे, लक्ष द्या इकडे आता. कळलं? आउटसाइड द क्लास कसं डिफाइन केलेलं आहे? येस ऑर नो? कन्सेप्ट कळलेला आहे? ठीक आहे, आता लक्ष द्या इकडे. शक्यतो आपण आउटसाइड द क्लास लिहित नाही, कारण आपल्याला हे जास्त हेक्टिक होतं. त्यामुळे आपण आउटसाइड द क्लास लिहित नाही. आपण काय करतो? काय लिहितो आपण? इनसाइड द क्लास लिहितो आपण. काय लिहितो? इनसाइड द क्लास. इथं ऑब्जेक्ट तयार होतानाच हे पॅरामीटर पास करायचे. हे जरा डिक्लेरेशन विचित्र वाटतं, आलं लक्षात का? ऑब्जेक्ट तयार होतानाच हे मला डिक्लेरेशन इम्प्लिमेंट करायला लागेल. लक्ष द्या, तर मला काय म्हणायचं इनडायरेक्ट. आता ह्याच्यामध्ये मला काय करायचं लक्ष द्या. आठवते आपल्याला डिफॉल्ट व्हॅल्यू. कॅन यू पास अ डिफॉल्ट व्हॅल्यू टू द कन्स्ट्रक्टर? म्हणजे फंक्शनला आठवते डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय असतं? डिफॉल्ट आर्ग्युमेंट अथर्व, व्हॉट इज डिफॉल्ट आर्ग्युमेंट? सांगा, डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय असतं? लागले पानाचा अळगा. काय असतं डिफॉल्ट आर्ग्युमेंट? पटापटा बोला. कन्स्ट्रक्टर डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय असतं? बोला. अरे बोला ऑनलाईन वाले. डिफॉल्ट आर्ग्युमेंट विसरलं का? डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय असतं? बोला. प्रतीक्षा बोला. डिफॉल्ट आर्ग्युमेंट. तेजल. मी सांगितलं ना, रोज एक नवीन कन्सेप्ट असेल आणि होते, रोज एक नवीन कन्सेप्ट ऍड होतोय तुमचा. काउंट करा किती आतापर्यंत कन्सेप्ट झालेले. कमीत कमी 20-25 च्या वर तर गेलेलीच असेल संख्या. रोज एक नवीन कन्सेप्ट आहे आणि हे कन्सेप्ट तुम्ही फर्स्ट टाइमला सगळे ऐकलेले आहे. टेक्नॉलॉजी शिकताय तुम्ही. काही ठराविकच जण सांगतात, बाकीच्यांना देणे घेणंच नाहीये. नावं घेतले तरी त्यांना सांगता येत नाही बाकीचे. कानाला लावून फक्त हिंडत असतील ती. प्रतीक्षा, वही चाळा. काय असतं डिफॉल्ट व्हॅल्यू? डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते? बोला, डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते? मला उद्या प्रतीक्षा सांगेल. रेकॉर्डिंग करायचं लेक्चर आणि मला पाठवून द्यायचं. डिफॉल्ट आर्ग्युमेंट स्वतःच्या शब्दात रेकॉर्डिंग करायचं आणि पाठवून द्यायचं, म्हणजे लक्षात राहील. डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय असतं? आपण इथं आपल्याला पास करायची गरज नसेल किंवा पास नसून करायचं, तर ही डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही अशी पास करू शकता. येस ऑर नो? सो दिस इज नथिंग बट डिफॉल्ट. आणि इथून तुम्हाला पास करायची गरज नाही. येस ऑर नो? दिस इज कॉल्ड ॲज अ डिफॉल्ट व्हॅल्यू. म्हणजे कन्स्ट्रक्टरला डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे. येस, कारण पॅरामीटर आहे म्हणलं डिफॉल्ट आर्ग्युमेंट असणारच. फंक्शनला जसं डिफॉल्ट आर्ग्युमेंट कन्सेप्ट होता, तसंच
कन्स्ट्रक्टरला सुद्धा डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे बिकॉज ऑफ पॅरामीटर. मग इथं बघा 1 ही व्हॅल्यू इथं पास होईल and second parameter I am not pass here, so in that case they will be considered as default values. So what is default value? 1.5 consider. And suppose तुम्ही जर पास केलेली असेल काहीतरी, तर तुम्ही पास केलेली व्हॅल्यू इथं पास केली जाईल, त्यावेळेस ही डिफॉल्ट व्हॅल्यू कन्सिडर घेतली जाणार नाही. आलं लक्षात? डिफॉल्ट आर्ग्युमेंट किती वेळा कन्सेप्ट येऊन गेलाय ते बघा. आलं लक्षात? म्हणजे मला सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय सांगायचा आहे, कॅन यू constructor can you support the default argument? Yes. आलं लक्षात? constructor default argument concept support करतो? Yes. मग खाली लिहा नेक्स्ट लाईनला, म्हणजे आता हे सगळे नोट मध्ये पॉइंट लिहा, नोट मध्ये लिहा. constructor have a default arguments. an example लिहून टाका. constructor have a default arguments. constructor have a default arguments. लिहून टाका. हा एक्झाम्पल. हायलाइट करा. म्हणजे कन्स्ट्रक्टर डिफॉल्ट आर्ग्युमेंट सपोर्ट करतो? येस. झालं लिहून?
आणि रूल माहिती आहे, राईट टू लेफ्ट डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायची असेल. रूल काय आहे? राईट टू लेफ्ट. कन्सेप्ट तेच आहे, काय फरक पडणार नाही इंडियात. आता ओव्हरलोडिंग म्हणजे काय होतं, मला पण आठवतंय असं ओव्हरलोडिंग काहीतरी शब्द गेलेला आहे. काय असतं ओव्हरलोडिंग? फंक्शन ओव्हरलोडिंग काहीतरी शब्द गेलेला आहे. व्हॉट इज ओव्हरलोडिंग? फंक्शन ओव्हरलोडिंग काय आहे रे? बोला. फंक्शन ओव्हरलोडिंग काय आहे? बोला बोला बोला. काय असतं फंक्शन ओव्हरलोडिंग? प्रतीक्षा, प्रतीक्षा, कोमल, ऋतुजा, बाकीच्यांनी जरा सांगू नका, जरा मला बघू द्या जे जे अभ्यास करत नाही, जे फक्त फिजिकली लेक्चरला बसलेले. देशमुख आहे का? देशमुख मॅडम सांगा फंक्शन ओव्हरलोडिंग. तेजल, सांगा रे, बोला. बोलायला काय तर त्रास होतो का तुम्हाला? आकांक्षा, बोला बोला. ओव्हरलोडिंग काय आहे? फंक्शन ओव्हरलोडिंग. ज्यांची नावं घेतोय याचा अर्थ मी सरळ ग्रुप म्हणून बाहेर काढन, म्हणजे जाग्यावर येते ती. सेम नेम डिफरंट पॅरामीटर. सांगा ना जरा. हा, मी तुम्हाला डेफिनेशन नाही विचारली, सिच्युएशन विचारली, कशाला म्हणायचं. प्रतीक्षा, नो रिस्पॉन्स. कानाला लावून फक्त चालू झालेला आहे. का लेक्चर? ऐकू आहे का माझं? ऐकू येते का लेक्चर? प्रतीक्षा, प्रतीक्षा होनराव, मग का बोलत नाही तुम्ही? अरे हे काय आपलं प्रवचन चाललंय का? फक्त ऐकायचं. कन्सेप्ट जवळजवळ आता 20-25च्या वर गेलेले, 100-125च्या वर कन्सेप्ट आहे बघा. काही मॅडमने लोकांनी मला टायपिंग करून डेफिनेशन लिहून टाकलं. अरे मी डेफिनेशन नाही विचारत, कन्सेप्ट विचारतो. सेम नेम डिफरंट पॅरामीटर, संपला विषय. सेम नेम डिफरंट पॅरामीटर. मग तसं कन्सेप्टच्या बाबतीत असू शकतं. यस, असू शकतो. आतापर्यंत म्हणजे मोर दॅन वन कन्स्ट्रक्टर असू शकतात का? यस. बघा आता मी कसं करतोय ते, त्याला जरा बाजूला तो सगळे एक्झाम्पल मी फिरवतोय. आणि इथे एक कन्स्ट्रक्टर लिहितोय. मला सांगा आता, हा कुठला कन्स्ट्रक्टर आहे? आता कुठला टाईप आहे? झालं. डिफॉल्ट कुठला टाईप आहे रे? कुठला कन्स्ट्रक्टर आहे? हा कन्स्ट्रक्टर कुठला आहे? येस, डिफॉल्ट किंवा नॉन पॅरामीटराइज. आणि हा कुठला आहे आपला? इज इट ओव्हरलोडिंग? इज इट ओव्हरलोडिंग? बघा इथं सेम नेम आहे, याच्यात नो पॅरामीटर, याच्यात पॅरामीटर. येस ऑर नो? आलं लक्षात? सेम नेम डिफरंट पॅरामीटर. आलं लक्षात? सेम नेम डिफरंट पॅरामीटर. आता लक्ष द्या इकडं, मी कॉलिंग करतोय, अजून एक दुसरा ऑब्जेक्ट घेतोय. कसे ऑब्जेक्ट कॉलिंग करतोय बघा. इथं OB1
आणि नंतर OB2. आता मला तुम्ही सांगा कुठला कन्स्ट्रक्टर कुठला कॉलिंग, इज इट ओव्हरलोडिंग? अरे येस ऑर नो? इज इट ओव्हरलोडिंग? यस. सांगा ह्याला कुठला कन्स्ट्रक्टर कॉलिंग होईल? हा एक ऑब्जेक्टच आहे ना. कुठला कन्स्ट्रक्टर कॉलिंग होईल याला? कुठला कन्स्ट्रक्टर कॉलिंग होईल या केसला? फर्स्ट सेकंड कुठला कन्स्ट्रक्टर कॉलिंग होईल याच्यामध्ये? जरा बोला बाकीचे. येस, फर्स्ट कन्स्ट्रक्टर कॉलिंग होईल, कारण ह्याच्यात पॅरामीटराइज नाहीये, पॅरामीटर नाहीये, त्यामुळे इथं पहिला कन्स्ट्रक्टर ह्या ऑब्जेक्ट साठी कॉलिंग होईल आणि सेकंड ऑब्जेक्ट साठी ऑब्विसली दोन, एक इंटिजर आणि एक फ्लोट आहे असा रिसिव्ह असणारा कुठला कन्स्ट्रक्टर आहे? ऑब्विसली सेकंड. सो नाउ सेकंड ऑब्जेक्ट साठी सेकंड कन्स्ट्रक्टर दॅट विल बी कॉलिंग दिस. ह्या केसला so now calling first constructor, now calling second constructor. Yes or no? Is it overloading? Is it overloading? लिहा सेकंड नंतर नोट मध्ये सेकंड लिहा. Constructor can be overloaded. Constructor can be overloaded. Constructor can be overloaded. Constructor can be overloaded. लिहून घ्या एक्झाम्पल. Constructor can be overloaded. हे प्रोग्राम मध्ये वापरायचंय, एवढं सोपं नाहीये. ऐकणं आणि इम्प्लिमेंटेशन करणं फरक आहे.